नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोकणी रान भाजी करतोय, म्हणजेच कुड्याच्या फुलांची भाजी। कुड्याची फुलं ही सफेद रंगाची असतात। आपण ताज्या फुलांची सुद्धा भाजी करतो आणि जर फुलं जास्तच असतील तर ती अशी उन्हात वाळवून त्याची कधीही भाजी आपण करून खाऊ शकतो। आता जितकी आपल्याला भाजी करायची आहे तितकी फुलं घ्यायची आणि या फुलांमध्ये गरम पाणी घालायचं। फुलं सुकून छान कडक झालेली आहेत, त्यामुळे यामध्ये पाणी सुद्धा कडक गरम घालायचं। त्यामुळे फुलं अगदी सहज नरम होतात। पाणी घातल्यावर फुलं तरंगतात, त्यामुळे ती अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि फुलांवर झाकण ठेवायचं। ताज्या फुलांची भाजी करत असताना पाणी तुम्ही कोमट घातलं तरीही चालतं। फुलांमध्ये पाणी घालून बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता फुलं देखील पाण्यामध्ये छान भिजलेली आहेत। पाणी जर कोमट असेल तर काय करायचं, चमच्याच्या सहाय्याने फुलं अशी गाळून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची। आता या गाळलेल्या फुलांमधील पाणी चांगलं निथळवून घ्यायचं। या फुलांचा सुगंध थोडासा कडवट असतो, पण तो हवाहवासा वाटतो। सुकट घालून सुद्धा या फुलांची भाजी खायला खूप छान लागते। आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करत ठेवायची आणि फोडणीसाठी लागेल तितकं असं तेल घालायचं। घातलेलं तेल छान गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आणि फोडणीत छान अशी ठेचलेली लसूण घालायची। लसूणचा पूर्ण अर्क तेलामध्ये छान उतरल्यावर यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची। आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या भाजीमध्ये मी आवर्जून जाडसर चिरलेला कांदा घालते। मुद्दाम जाडसर चिरलेल्या कांद्याची या भाजीला चव अप्रतिम येते। आता लसूण, मिरची, कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचे। कांदा बऱ्यापैकी असा मऊ झाल्यावर यामध्ये हळद आणि त्याचबरोबर तिखट घालायचं। आपण ऑलरेडी आधी मिरची घातलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं। त्याचबरोबर धणे जिरे पावडर। तुम्ही या भाजीमध्ये गरम मसाला पावडर सुद्धा घालू शकता। फोडणीमध्ये घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण छान गरम पाण्यात भिजवून घेतलेली कुड्याची फुलं घालायची आणि घातलेली फुलं गॅसची फ्लेम लो करून फोडणीमध्ये छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं। आता घातलेलं मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या भाजीवर अगदी 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि ही भाजी छान वाफवून घ्यायची। गॅसची फ्लेम मात्र लो करायची। आपण फुलं गरम पाण्यामध्ये चांगली भिजवून घेतली आहेत, त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। पाहू शकता भाजी शिजून खाण्यासाठी तयार आहे। अशी भाजी करून तुम्ही चपाती, भाकरी, डाळ भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी कमीत कमी साहित्यात तोंडाला चव आणणारी रानभाजी करून खाण्यासाठी तयार आहे। नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा। आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपी पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची कुड्यांच्या फुलांची भाजी कशी झाली।